नमस्कार, मी विश्वास दसाळ। राज्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि या निवडणुकीच्या वातावरणामध्ये अनेक इच्छुक उमेदवार सध्या गावातील सर्कलमध्ये गाव भेटी घेत असल्याचं आपल्याला एकंदरीत दिसून येत आहे। मी सध्या आहेत अनवा या गावी। या गावामधले एकनाथ पाटील काळे हे भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक आहेत आणि त्यांनी आतापर्यंत भारतीय जनता पार्टी या पक्षासाठी काय काय काम केले आहेत आणि त्यांची मागणी ही पक्षाकडे आहेत की मला या सर्कलचे जिल्हा परिषदचं उमेदवारी द्यावी। आपल्यासोबत एकनाथ काळे आहेत। काय तुमची मागणी आहेत पक्षाकडे आणि तुमच्या उमेदवाराचं नाव काय आहे? आमची मागणी बा की आम्हाला पक्षाने तिकीट द्यायला पाहिजे। का मी एकनिष्ठ कार्यकर्ता आहे आणि आमच्या मिसेसचं नाव लक्ष्मीबाई एकनाथ काळे, राहणार अनवा, तालुका भोकर, जिल्हा जालना। ह्या इथून उमेदवारी लढण्याची आमची इच्छा आहे आणि अनवा सर्कलमधून 1700 मताची लीड दिलेली। ह्या हिशोबानं की मला चांगलं वाटतंय की बा भाजपचं कंबळ फुलणार आहे, म्हणून माझी चांगली इच्छा आहे की मी चांगलं काम आल्यानंतर करू आणि आता मी माझे कार्य चांगलंसे पार्टीसाठी काम मी करतोय। या सर्कलमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा आम्हीच फडकवणार ही आमची अंतःकरणापासून इच्छा आहे। ह्या सर्कलमध्ये रावसाहेब पाटील, माजी रावसाहेब पाटील दानवे साहेब यांचं चांगलं वैशिष्ट्य आहे। संतोष भाऊ दानवे साहेब यांचं बी चांगलं वैशिष्ट्य आहे। यांनी चांगलं काम केलेले, प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत निवडून आलेले। त्या हिशोबानं आम्हाला असं वाटतं की बा आमचाच झेंडा फडकावा आणि आम्ही फडकवणार आहे। ही आमची ताकदीशी प्रयत्न करणार आहे की या सर्कलमध्ये भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार रावसाहेब पाटील दानवे आणि सध्याचे विद्यमान आमदार संतोष पाटील दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास झालेला आहे। तसेच या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमदार संतोष पाटील दानवे यांना 1700 मताची या सर्कलमधून लीड आहे। त्याचबरोबर या सर्कलच्या ज्या ग्रामपंचायती आहेत ह्या भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आहे, त्यामुळे या ठिकाणी चांगल्या प्रकारे विकास केला जाऊ शकतो अशी अपेक्षा एकनाथराव काळे यांनी आपल्याशी बोलताना दिलेली आहे। मराठवाडा मीडिया न्यूज, भोकरदन।